मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट साहेब, काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी हा सगळा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यात ते म्हणतात की मातोश्रीवरती मला सातत्याने अपमान केला नाही, असा एकही दिवस गेला नाही, असा सुद्धा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे। तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे खातं त्यांच्याकडे होतं, मग ते नगरविकास असेल, MSRDC असेल, यांच्या बैठका कोण घ्यायचं? एखाद्या वेळेला मुख्यमंत्री घेतले तर ठीक आहे, आदित्य बैठका घ्यायचा। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। म्हणजे या खात्याचा मंत्री असून सुद्धा त्यांना काही अधिकार नाही, सर्व अधिकार आमच्याकडे आहेत हे दाखवण्याचा जो काही प्रयत्न होता, हे एका अर्थानं तर त्यांची मानहानीच ना। त्या अधिकारावर काय इम्प्रेशन पडेल? अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत। म्हणून शिंदे साहेबांना त्यांनी ज्या वेळेला होईल त्या वेळेला अपमानित करायचा प्रयत्न केला, हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे। आणि म्हणून आम्ही स्वतः म्हणायचो की शिंदे साहेब तुम्ही हे कसं सहन करता हो? ते म्हणायचं चालतंय, आता पक्षाचे श्रेष्ठी आहेत बाबा, सत्ता अखेरला मुख्यमंत्री तेच आहेत, ते काही करू शकतात, आणि ते प्रश्न आमचा डावलून टाकायचे। हे वारंवार जेव्हा घडत गेलं त्या टायमाला त्यांना ते सहन होण्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांनी केलेला हा उठाव होता। त्यांनी म्हणतो की वर्षाला बोलवून तासनतास थांबायला लावलं आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना बाहेर ठेवलं होतं। हे तर त्यांची सवय आहे ना, वर्षाला बोलवायचं आणि त्यांना वेटिंगमध्ये कसं ठेवता येईल? त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, अरे यार कधी भेटतील, मग ते ताटकळून मग शेवटच्या क्षणाला त्यांना भेटायचं। अरे आज मला थोडंसं काय, मला आणखीन एक मीटिंग आहे, मग एक काम कर ना, ते 1-2 दिवसानंतर मी तुला फोन करतो। म्हणजे महत्त्वाचा विषय जरी असला तरी त्यांना भेटायचं नाही। हा अनुभव यांनाच नाही तर त्यांच्या सहकारी पक्षातले जे काही अनेक जण होते, मग तो अजितदादा असेल, तो धनंजय मुंडे असतील, या सर्वांना आलेला आहे। कोणीही त्याच्यातून सुटलेलं नाही। हा सवयीचा भाग झाला त्यांना, म्हणजे वर्षाला बोलवायचं, होल्डमध्ये ठेवायचं। आणखी एक गौप्यस्फोट केला आहे की फक्त देवेंद्र फडणवीसांनाच नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांनाही अटक करण्याचा प्लॅन होता। निश्चित असू शकतो, निश्चित असू शकतो। सत्तेचं एकदा लालच लागली ना, सत्ता जेव्हा आपल्याला ते वाटायला लागलं की यस माझे आता लय पॉवर आहेत, आता मी काही करू शकतो, त्या टायमाला असे धंदे जे आहेत ना ते सुचत असतात आणि त्यांना अटक करून मग बघा माझ्या सरकारमध्ये मी किती माझी पॉवर आहे हे दाखवून दिलं का नाही, या असा आविर्भाव करण्याचा प्रयत्न त्यांचा होता निश्चित, आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं उचलले होते। बरं, सध्या भाजपवरती किंवा फडणवीसांवरती आमदार फोडल्याचा आरोप होतोय, मात्र मुख्यमंत्री म्हणतायत की 2024 पूर्वी जर सत्ता राहिली असती त्यांची तर त्यांच्याकडून भाजपचेच आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाणार होता। हे नक्की त्यांना भाजप फोडायचा होता, त्यांनी ते प्रयत्नही केले होते, कारण की अखेरला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाताना हे समसमान अंकावर होते। शिवसेनेचे किती होते? 55 होते, राष्ट्रवादीचे किती 54 होते, आणि त्याच्या खालोखाल 40 काँग्रेसचे होते। म्हणून आता ही संख्या आपली जर वाढली तर आपण एकमेकाला चेकमेट देऊ शकतो, या भावनेतून त्यांना भाजप हा फोडायचा होता आणि त्यांनी तसे प्रयत्न केले होते। पण दुसरा गौप्यस्फोट असा केला त्यांनी की मुख्यमंत्री होणं हे उद्धव ठाकरेंचं नेहमीचं स्वप्न होतं, ते त्यांना व्हायचं होतं। शरद पवारांनी नाव सुचवलेलं नव्हतं की त्यांना मुख्यमंत्री करा म्हणून, उलट उद्धव ठाकरेंनी सेनेचीच माणसं शरद पवारांकडे पाठवली होती की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा। अहो, त्या मातोश्रीमध्ये आपल्याच 1-2 जणाला असं उचकवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, उद्धव साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा ना, असं त्यांनी बोलायचं। मग त्याच्यामध्ये वायकर होते, हे विचारा ना वायकरांना, तर वायकर आमच्याबरोबर त्यांना विचारा, वायकर होते, भाऊ चौधरी होते, हे सर्वांना ते बोलायला लावायचे। आणि हे सगळा डाव रचण्यासाठी यांचा दूत म्हणून हा संजय राऊत हा शरद पवारकडे जायचा, मग शरद पवार सांगायचे अरे मला काय करायचं, नाही तुमच्या तोंडून आलं ना मग आम्ही इकडं पाहून घेतो, असं करून त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं। हे ते नाकारून चालणार नाही, हे सत्य होतं, परंतु तरी त्यांनी ते दडून आपल्याला पटकन मुख्यमंत्री झालंच पाहिजे ही त्यांची ईर्ष्या आणि भावना जी होती ती त्यांनी सफल केली। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे जाण्याच्या आधी उद्धव ठाकरेंना 50 फोन केले होते असंही म्हणतात। 50 नाही 100 केले असतील, आम्ही साक्षीला आहे।
तो गिरीश महाजन वगैरे वगैरे सर्वांचे फोन, इतके फोन चालायचे, परंतु उचलायचा नाही हा त्यांनी ठरवलेला बाणा होता. मला फोन उचलायचा नाही. ते अखेरला मी मागं एकदा सांगितलं, ते अखेरला ते बोलले, अरे तुम्ही त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर नका जाऊ, तुम्ही घ्या 2.5 वर्ष पहिले. परंतु नाही, त्याच्याबरोबर बोलणी करायचीच नाही, कोणी जायचंच नाही. हे सगळं शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ताणून ठेवलं होतं आणि त्यांना महाविकास आघाडीबरोबर जायचंच होतं, काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचंच होतं, हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्याकडून अनेक वेळेला धमक्या आल्या होत्या, तरीसुद्धा त्यांची झेड+ सुरक्षा काढून घेतली. सांगितलं तसा अहवाल दिला, पोलिसांनी अहवाल दिला. झेड+ची सुरक्षा जी आहे ना, ते पोलिसांच्या अहवालानंतर मिळते. कोणी सांगितलं आणि पटकन दिली अशी होत नाही. तर सगळे जे काही रिपोर्ट्स असतात, केंद्राच्या सेंट्रल एजन्सीचे रिपोर्ट असतात, ते दिल्यानंतरही त्यांनी का घाई करतोस असं शंभूराजेला सुद्धा बोललं. तो होम मिनिस्टर होता त्या टायमाला, राज्यमंत्री. त्यांनाही सांगितलं तुम्हाला काय घाई आहे, कशाला तो अहवाल तयार करतायत, कशाला पाठवतायत. आणि ती फाईल पेंडिंग ठेवली हो. अक्षरशः आपल्या माणसाचं जीवाला धोका आहे, अशा वेळेला धावून जाण्याच्या ऐवजी तो मेला तरी चालेल पण तो त्याला झेडपच द्यायची नाही, ही मेंटॅलिटी होती. आता लोकसभा निवडणूक चालू आहे. एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले की 16 जागा लढणार आहेत आणि 3 जागा मुंबईतल्या असणार आहेत. नक्की, मी पहिल्यापासून तेच सांगत होतो ना. मुंबईच्या 3 जागा तर आहेत, हे एकंदरीत टोटल 16 जागा आम्ही लढणार आहोत आणि हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. म्हणून काही लोकांचे काही समज होते, 5 जागा लढवणार, 8 जागा लढवणार, 4 जागा लढवणार, ह्या सगळ्या गोष्टी या हवेतल्या होत्या. प्रॅक्टिकलमध्ये सेना भाजपचं जे असलेलं एक बॉन्डिंग आहे, ज्याला बॉन्डिंग म्हणता येईल, ते अत्यंत चांगलं आणि मजबूत आहे. म्हणून जागा लढवणं किंवा जागा जिंकणं यापैकी याच्यापेक्षाही जास्त एकमेकाचे संबंध मजबूतीने ठेवणं हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आता तुम्हालाही खुश करणारा एक गौप्यस्फोट केला आहे त्यांनी काल मुलाखतीमध्ये. ते असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्या म्हणजे आता तुमच्यावर मंत्रिपदाचा गुलाल पडणार म्हणजे पडणार. नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला तर ते मंत्रिमंडळ अवघ्या 2-3 महिन्याचं असणार आहे. हां, एक होईल की एक लेबल ज्याला म्हणता येतं ते लावता येईल. 2-3 महिन्यामध्ये असा काही चमत्कार करणारा मंत्री आता काही तयार होणार नाही, परंतु एक समाधान असतं. आणि झाला तरी चांगलं, नाही झाला तरी चांगलं. तर हे होते संजय शिरसाट. अत्यंत मनमोकळेपणाने त्यांनी स्पष्ट केलं की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी आनंद आहे, नाही झाला तरी आनंद आहे. कॅमेरामॅन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.